छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्यात कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट झालाय। या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झालेत। सिल्लोडच्या आझाद नगरमधील ही घटना। गॅस रिफिलिंग वैध की अवैध याचा तपास सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास एका कारमध्ये गॅस भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्याने भीषण स्फोट झालाय। या स्फोटात गॅस भरणारे पिता पुत्र आणि एक मुलगा हा गंभीर जखमी झाला असून बाजूला असलेला बकरा त्यात मरण। या अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। शेख आझम नवी शेख, नवी अमीर शेख आणि शेख असद अखिल अशी जखमींची नाव आहेत। मात्र ही गॅस रिफिलिंग वैध होते की अवैध असा सवाल उपस्थित केला। सिल्लोडच्या आझाद मैदान नगरमध्ये ही घटना आहे समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट झाला। आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले, त्यामध्ये काही जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। त्यामुळे गॅस रिफिलिंग वैध की अवैध असा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण होतोय। कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट झालेला आहे। त्या स्फोटात 3 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। सिल्लोडच्या आझाद नगरमधील ही घटना आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू आहे। गॅस रिफिलिंग वैध की अवैध असा प्रश्न आता या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येतो। सिल्लोडच्या आझाद नगरमधील ही घटना आहे, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्यामुळे पुन्हा एकदा आता गॅस रिफिलिंग या मुद्द्यावरती प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले। सुमित, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील ही घटना आहे। कारमध्ये गॅस भरताना गॅस किटचा स्फोट झाल्याचं कळतं। या घटनेबाबत काय सविस्तर माहिती आहे आणि जे 3 रुग्ण सध्या गंभीर जखमी आहेत त्यांची सध्या प्रकृती कशी आहे? नक्कीच करण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये आझादनगर परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका कारमध्ये गॅस भरताना गॅस किटच्या क्षमतेपेक्षा अधिक गॅस भरल्याने भीषण स्फोट झाला आहे। आणि या स्फोटामध्ये जवळपास 3 जण जखमी झाल्याची माहिती प्राथमिक मिळत आहे। यात पिता पुत्र आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे आणि बाजूलाच असलेली बकरा देखील यात मरण पावलेला आहे। आणि या सध्या संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र हे गॅस रिफिलिंग वैध होते की अवैध असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।